तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण 12 जुलैला आपली रोनिन बुक केली होती. तर 12 जुलैला बुक केल्यानंतर आपल्याला जवळजवळ 1 महिना वेटिंगवर होती. 1 महिन्यानंतर आपल्याला गाडी भेटली बघा 15 ऑगस्टला. तर ठीक आहे, चांगल्या दिवशी भेटली, त्याचा काही विषय नाही. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगतो काही गाडीचे फीचर्स. आता मी माझ्याजवळ गाडी आली 15 ऑगस्टला त्यांच्या पाहिजे 6 ते 7च्या दरम्यान. आता गाडी फक्त चालली बघा किती 22 किलोमीटर. आता 22 किलोमीटर म्हणजे मला काही तेवढा फारसा काही तेवढा अनुभव आला नाही, पण बरं आहे. गाडी चालली आपली किती 22 किलोमीटर. तर आमचे काही मित्रमंडळी आहेत, त्यांनी बी गाडी चालून बोलले, आपण त्याचा रिव्ह्यू घेऊया, म्हणजे ते काय म्हणतात काही नाही. 15 ऑगस्टला आमची लक्ष्मी आली. आम्ही त्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेतली. गाडी एकदम छान वाटली. तिचे फीचर्स, गाडी पळायला खूप छान आहे आणि माझ्या मित्रांनी घेतल्याबद्दल त्याला खूप खूप अभिनंदन त्याचं. 15 ऑगस्टला गाडी आमच्या हातात आली. तर मित्रांनो, आता जस्ट यांनी एक टेस्ट ड्राईव्ह घेऊन आहेत, तर याला विचारूया का याच्या रिव्ह्यू घेऊया की कशी गाडी वाटली काय नाही. आकाश हा आमचा मित्र आहे. मित्रा, तुझे पहिले खूप खूप अभिनंदन गाडी घेतल्याबद्दल. आम्ही ह्या गाडीसाठी खूप वेळ खूप दिवस वाट पाहिला. आम्ही अक्षरशः यासाठी पार शोरूमवाल्याला नाकीनं आणलं. शेवटी वैतागून मेल करावा लागला आम्हाला कंपनीला. आत्तापर्यंत पाहिले नाही. शोरूमवाल्याला पार भांडलो आम्ही, पण काही असू द्या, 15 ऑगस्ट रोजी गाडी आम्हाला योग्य दिवशी योग्य वेळेस भेटली. ते आमचं भाग्य म्हणावं लागलं आम्हाला. पण गाडीच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर मी आतापर्यंत खूप साऱ्या गाड्या चालवल्यात. की आता रोनिंगची पण टेस्ट ड्राईव्ह घेतली. पण रोनिंग बद्दल बोलायचं म्हटलं तर खूप छान गाडी आहे. पण सध्या तर गाडी ओके आहे. पण आकाश, तुझं पुनश्च हार्दिक असं अभिनंदन. तर मित्रांनो, तुम्हाला मी गाडीची काही बेसिक माहिती सांगतो. आता गाडी आमची कालपासून फिरल्यामुळं आता बरीच चिखलानं भरली आहे, तरी मी सांगतो बेसिक माहिती. तर गाडीला जे मडगाड आलंय, चेन कव्हर हाप आले, कारण 2022-23 मध्ये फुल यायचं. कंपनीनं काय त्याच्या दिमागात काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी आणून हापच केलं काय माहित. पार भरली बेंदडा ना चिखलानं. खालून एक चेन मोकळी आहे. इकडं तुम्हाला बेसिक मध्ये गिराचा माहित आहे, एक खाली आणि बाकीची वरी जेवढी आहेत तेवढी. इंजन हे समोर ABS BBS सगळं तर माहित आहे तुम्हाला. डिस्क ब्रेक हे का असं टी शेप मध्ये टेस्लाचा लोगो असल्यासारखं. नंबर बी का आणि आला नाही गाडीला. परत मग येतात तुम्हाला मीटर दाखवतो. मीटर हे बघा, मीटर टोटल आपली गाडी चालली 22 किलोमीटर. मला बाकीचे आहेत फीचर ते हळूहळू मला कळलं की तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, सध्या तर गाडी नवीन आहे, गाडीमध्ये काय प्रॉब्लेम नाही, गाडी एकदम टकाटक आहे. पण जसं जसं गाडीची जास्त रनिंग होईल तसं गाडीचं मग मला हळूहळू फीचर कळतील, नेमकं गाडीची कशी चालेल काय नाही, किती अवरेज आहे काय नाही, आपण त्या हिशोबाने समजा सविस्तर बोलूया. तर सध्या तर नवीन आहे, जसं जसं आपल्याकडे जास्त रनिंग होईल तसं गाडी मग नेमकं कळेल तिला काय, म्हणजे कशी चालेल, काय अवरेज देईल, काय बाकी काय प्रॉब्लेम येऊ शकते का, बाकी कुठले पार्ट हालतात का, डिले होतात का, फडफड खडखड काय आवाज येतो का. तर मित्रांनो, अशी रोनिंगसाठी व्हिडिओ बघण्यासाठी किंवा इतर काही ब्लॉग बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.